नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात परशुराम संगे यूट्यूब चॅनल. शापित राजहंस रवींद्र महाजनी व मी हा परशुराम संगे लिखित लेख. काही घटना, काही माणसं, काही प्रसंग, काही गाणी मनात उतरत उतरत खोलवर रुजत जातात. त्यांचं आपलं एक अतूट नातं तयार होतं. मोरपिसाचा स्पर्श कसा अलवार अणुकर चैतन्य नसानसात जागून जातो, तसं आठवणींचा स्पर्शगंधही अंतरंगात खोल तरंग उठवत राहतो. एखाद्या आठवणीचा पापुद्रा उचकटला गेला की सारं बळबळत राहतं. हृदय नुसतं ओलावून पाझरत राहतं. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना एक गाणं मनावर रेशमी ओरखडे ओढून गेलं होतं. ते गाणं होतं, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे रेशमी निवारा. आत्ताच्यासारखं गाणं ऐकू असं वाटतं की लगेचच एका क्लिकवर नव्हतं ऐकता येत. त्यावेळी त्यासाठी फार तरसावं लागे. त्या काळी अशी थिएटर पण नसत. व्हीसीआर आणि टी व्ही असत. त्या व्हीसीआरवर सिनेमा दाखवला जायचा. ही सिनेमाची पर्वणी अख्ख्या गावाला दिली जायची. एखादा सार्वजनिक उत्सव असेल किंवा उत्सव, एखादं सेलिब्रेशनसाठी अख्खं गाव एकत्र येऊन सिनेमा एन्जॉय करायचं. लग्नाच्या वरातीत असे सिनेमे दाखवले जाऊ लागले होते. अशाच एका लग्नाच्या वरातीत मुंबईचा फौजदार हा पिक्चर पाहण्याचा योग आला होता. आणि त्या चित्रपटाची कथा वगैरे फार काही लक्षात राहिली नाही, पण गाणं मात्र फार काळजाला भिडलं होतं. सागरी किनाऱ्यावर ओल्या मिठीत रेशमी निवारा शोधण्याचं स्वप्न मला त्या सिनेमानं दिलं होतं. इतकं रोमांचकारी स्वप्न आपल्या जवळ आहे याचं कोण अप्रूपही मला वाटत होतं. अथांग सागराच्या साक्षीनं रंगलेला हा रोमांच विलक्षण होता. तो राजबिंड हँडसम तरुण आणि ती त्याची नवथर प्रेयशी. अगदी त्या काळी कलाकाराची नावं माहीत नव्हती. ते माहीत करून घ्यावेत असंही त्यावेळी वाटलं नाही. समोर अथांग सागर, ती पायाला हळूवार स्पर्श करणारी वाळू, त्या उसळणाऱ्या लाटा, तो अस्मंत व्यापून टाकणारा आवाज, थंडगार झुळझुळणारा वारा आणि ओलती चिंब भिजलेली प्रिया. तिचा रेशमी स्पर्श, तो विलक्षण मिठीतला उभारा. कल्पनेतूनच सारं असं अनुभवाच्या पातळीवर आलेलं. खेड्यापाड्यातल्या लोकांना सागरी किनाऱ्यावरील या नितांत प्रणयाचं स्वप्न ह्या गाण्यानं नक्की दिलं होतं. लोकांचं कशाला सांगू, मला तर नक्की दिलेलं आहे. आपण त्या हिरोसारखं देखणं असावं असं वाटे. कधी कधी त्याचा हेवाही वाटे. रवींद्र महाजनी व रंजना इतका उत्कट व नितांत प्रणय मराठी चित्रपटात तसा पुन्हा काळजाला भिडला नाही. मी तर समुद्र प्रदेशात पाहिलाही नव्हता. कल्पनेनं सारं पुढं उभं राहील. ते गाणं आणि समुद्र, त्या प्रणयाचं सुंदर स्वप्न उरी बाळगून मी जगत होतो. नोकरी लागल्यानंतर मी पहिल्यांदा समुद्र पाहिला. तेव्हा हे गाणं गुणगुणत काही किलोमीटर एकटाच किनाऱ्यावर चालत होतो. मी हरवलो म्हणून ग्रुपही परेशान झाला होता. एखादं स्वप्न माणसाला किती तल्लीन करून जातं नाही. आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेवलेले शब्द, सूर आणि तो रोमांस मी अनुभवत होतो. तेव्हापासून हे गाणं असंच मनाचा ठाव घेत राहिलं आहे. गाणं लागलं की ते रवींद्र महाजनी व रंजना यांचा प्रणय मनात दरवळत राहतो. कधी कधी रस्त्यावरही गाणं ऐकू आलं की मी तल्लीन होऊन जायचो. काल परवा कळलं की रवींद्र महाजनी हे जग सोडून गेले. ते पण घरात एकटा असताना. मृत्यू झालेलंही कुणाला कळलं नाही. इतका माणसाच्या गरड्यात राहणारा देखणा नटची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी. मनावर एवढं गारुड असणाऱ्या माणसाविषयी आपल्याला फार काहीच माहिती नाही. इतकं एकाकीपणाचं दुःख त्याच्या वाट्याला काय हवं. एक व्यक्ती म्हणून ते कसे होते हा अनुभव मला नाही, पण ते माझ्या स्वप्नातील एक सुंदर प्रियकर होते. त्यांचा अंत असं व्हावा ही फारच चुरका लावणारी गोष्ट आहे. माझ्या आठवणींच्या जगात मात्र सदैव रवींद्र महाजनी गुंजतच राहणार आहेत. धन्यवाद.